नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी आणि पुन्हा एकदा आलो एक नवीन क्राईम स्टोरी घेऊन. मला जिल्हाधिकारी, IPS अधिकारी, राजकारणी, पोलीस, डॉक्टर, खेळाडू, इंजिनियर व्हायचंय असं स्वप्न प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतं. आणि अर्थातच असा प्रश्न त्यांना विचारला की ते अभिमानानं देखील सांगतात, थांबा, अजून एक क्षेत्र यामध्ये ऍड करायचं बाकी आहे. आणि ते क्षेत्र आहे विधिज्ञाचं, म्हणजे वकिलाचं. न्याय मागणाऱ्यांचे आणि सत्याच्या दिशेने चालणाऱ्या लोकांचे जिथे सगळे मार्ग संपतात तिथे काळ्या वर्दीचा शोध घेतला जातो. आणि ती काळी वर्दी म्हणजे वकील. काळी वर्दी म्हणजे अर्थात वकील. वकील होण्याचं स्वप्न पाहिलं होतं परभणीच्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या 35 वर्षीय युवकाने. सोमनाथ तसा घरात आई वडिलांना एकुलता एक. सोमनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रचंड प्रेम करणारा लॉ कॉलेजचा विद्यार्थी. 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी शहरातल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा एका माथेफिरूंनी अपमान केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तणावाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेमुळे परभणी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेमुळे परभणी शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि संपूर्ण आंबेडकर प्रेमी आणि आंबेडकर चळवळीचे नेते हे आक्रमक होताना पाहायला मिळत होते. आणि या तणावाचं रूपांतर दगडफेकीत झालं. या दगडफेकीत परभणी पोलिसांनी शेकडो आंबेडकर प्रेमींना ताब्यात घेतलं आणि त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेल्या या शेकडो आंबेडकर प्रेमींसोबत सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक युवक देखील होता. आणि तो आपलं लॉचं शिक्षण पूर्ण करत वकिली क्षेत्रात मोठं नाव करायचं स्वप्न पाहत होता. काही दिवस उलटले आणि 15 डिसेंबर 2024 रोजी परभणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला अशी बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अचानक मृत्यूमुळे महाराष्ट्रभरामध्ये आणि परभणीमध्ये पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचं ऑन कॅमेरा रेकॉर्ड आणि माननीय न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये शवविच्छेदन करण्यात आलं. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा असा दर्शवला गेला. या जखमा म्हणजे अक्षरशः परभणी पोलिसांनी केलेली मारहाण अशीच शक्यता आता वर्तवली जाताना पाहायला मिळते. परभणी जिल्ह्याचं वातावरण हे वरचेवर चिघळत चाललं होतं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि परभणीतील आंबेडकर प्रेमींना शांतता राखण्याचं आवाहन करा असा त्यांना संदेश दिला. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी आणि या पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती देखील गठीत करण्यात आली होती. मात्र या घटनेला 1.5 महिना उलटून गेला तरी देखील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मदत म्हणून 10 लाख रुपयांची घोषणा केली आणि ती मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाचे कर्मचारी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी पोहोचले. पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने ती 10 लाखाची मदत हुलकावून लावली. 10 लाख रुपयामध्ये या महाराष्ट्रामध्ये एखाद्याचा जीव घेता येत असेल तर ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी देखील घटना आहे. विशेष म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक होता आणि घरातला कर्ता पुरुष होता. 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी आपल्या आईवडिलाला घर चालवण्यासाठी, कुटुंबाचा उदरनिर्वाह करून पोटाची खळगी भरण्यासाठी मदत देखील करत होता. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे परभणीमध्ये देखील दाखल झाले होते. पण अजून देखील सोमनाथ सूर्यवंशी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाहीये. आणि पुन्हा एकदा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मागण्यासाठी परभणीची जनता कॅन्डल मार्क काढत पायी चालत मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. समाजातील रक्षकच जर भक्षक बनत असतील तर सर्वसामान्य जनतेचा सुरक्षेचा प्रश्न हा परभणी आणि महाराष्ट्रामध्ये देखील ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. सोमनाथ सूर्यवंशी यांचं वकील होण्याचं स्वप्न त्यांच्या जाण्यामुळे अपुरं तर राहिलंच, पण कित्येक गरीब कुटुंबांना सोमनाथ सूर्यवंशी हा एक मोठा वकील होऊन न्याय देताना त्याच्या आईवडिलाला पाहायचं होतं. येणाऱ्या काळात शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फासावर चढवून
शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र करू लागलाय. पण शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे, अचानक निघून जाण्यामुळे या महाराष्ट्रानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचे विचार अंगीकृत करणारा एक सच्चा पाईक गमावलाय. हे देखील तितकंच त्रिकालवादी सत्य आहे. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या युवा क्रांती न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. 26 जानेवारी निमित्त सर्व देशभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद.